सीजेपीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमधल्या सदस्य नोंदणीला आज स्वतः उपस्थिती राखली होती। मनविसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली। या मोहिमेत अमित ठाकरे हे विविध कॉलेजच्या कॅम्पसना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांनी सदस्य नोंदणी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी परळच्या महर्षी दयानंद कॉलेजच्या कॅम्पसला भेट दिली। आम्ही 1 ऑगस्टला डिक्लेअर केलं की सभासद नोंदणी चालू होईल आणि मला ते पहिला आठवडाभर बघायचं होतं। आठवड्याभरानंतर मी फिरायला चालू करणार होतो, मी त्या दिवशीच बोललेलो। आज मला वाटतं दक्षिण मुंबई आहे, असं हळूहळू दक्षिण मध्य वगैरे आपण करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर मी तुम्हाला अख्खा दौरा पाठवतो। मला वाटतं पहिल्या 2 का 3 दिवसात एक 25,000 ते 30,000 फॉर्म भरले गेलेत, सभासद झालेत आपले। हा आकडा मुंबईचा आहे। हा आकडा मला वाटतं की महिनाभर झाल्यानंतर मी तुम्हाला ॲक्च्युअल आकडा देऊ शकेन। त्याच्यावर पण आमचं काम चालू आहे, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, पण आम्ही ऑफलाईनवर जास्त प्राधान्य देतोय कारण भेटायला मिळतं आम्हाला विद्यार्थ्यांना।